नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित महापत्रकार अधिवेशन उत्साहात पार पडले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी राज्यपालांनी पत्रकारांना संबोधित करताना सामान्य नागरिक तसेच समाजातील वंचित घटकांच्या समस्या सातत्याने प्रकाशज्योतीत आणण्याचे आवाहन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास राहुल नार्वेकर, गौर गोपाल दास, निलेश खरे, ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक आणि मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत ननवरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्यासह राज्यभरातील विविध भागातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनात पत्रकारितेतील बदलते प्रवाह, सामाजिक जबाबदारी आणि माध्यमांची लोकशाहीतील भूमिका यावर विचारमंथन करण्यात आले. राज्यभरातील पत्रकारांच्या सहभागामुळे अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूण हत्या आणि संबंधित बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन संशयास्पद बाबींची माहिती टोल फ्री क्रमांक 1800-233-4475 वर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या बेकायदेशीर कृत्याची अचूक माहिती देणाऱ्या किंवा स्टिंग ऑपरेशनसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना न्यायालयात खटला दाखल झाल्यावर महाराष्ट्र शासनाकडून रक्कम स्वरूपात बक्षीस दिले जाते. PCPNDT कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनसहभागाबरोबरच कठोर कारवाईची आवश्यकता असून संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्कतेने काम करत कारवाया वाढवाव्यात, असे निर्देश त्यांनी जिल्हास्तरीय PCPNDT सल्लागार समितीच्या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा आरोग्य डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, इचलकरंजी महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट गौरी पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड म्हणाले की गर्भलिंग निदानांसारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या दोन्ही बाबींना समान महत्त्व आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेला टोल फ्री क्रमांक तसेच संबंधित तक्रार नोंदवणीच्या सुविधांची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून नागरिक निर्भयपणे माहिती देऊ शकतील. कोल्हापूर जिल्ह्यातील लागूनच असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये विशेष लक्ष ठेवून काम करावे, असे स्पष्ट केले. गुप्त माहितीच्या आधारे छापे, तपासण्या, अन्य प्रतिबंधनात्मक कारवाया वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील स्त्री पुरुष जन्म गुणोत्तर अपेक्षेप्रमाणे नसल्याची खंत व्यक्त करत अवैध गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री हा चिंतेचा विषय असल्याचे नमूद करत त्यांनी अशा प्रकारांवर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने संयुक्त तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत जिल्ह्यातील PCPNDTचा अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील एकूण 353 नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रापैकी 245 केंद्रे कार्यरत असून त्यापैकी 194 केंद्रांमध्ये गर्भवती महिलांची तपासणी केली जाते. तसेच विहित कालावधीत गर्भपात करण्याची परवानगी असलेल्या 202 केंद्रांमध्ये 79 खासगी रुग्णालय, 95 शासकीय रुग्णालय आणि 28 महापालिका क्षेत्रातील केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांची नियमित तसे अचानक तपासणी करून कायद्यांच्या तरतुदींचे पालन होत आहे की नाही याची खात्री करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 126व्या बलिदान दिनानिमित्त लोकभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 15 आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
तसेच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या दरम्यान भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानावर आधारित चित्रफित प्रदर्शित करण्यात आली। तसेच आदिवासी कलाकारांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले। काही आदिवासी प्रतिनिधी आपल्या भावना व मनोगतही व्यक्त करत होते। या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी समाजातील विविध खासदार व आमदार, ज्येष्ठ तारपावादक व लोककलावंत पद्मश्री भिकल्या धिंडा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। भगवान बिरसा मुंडा यांचा त्याग, शौर्य आणि आदिवासी समाजाच्या हक्कासाठी संघर्षाचे स्मरण करत त्यांना अभिवादन करण्यात आले। स्वतःच्या हक्काच्या घरासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कष्टकरी आणि कामगार कुटुंबांच्या संयमाचा अखेर अंत झाला असून मंजूर गृह प्रकल्पाच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबाविरोधात भटका समाज मुक्ती आंदोलनाच्या वतीने मंगळवारी पेठ वडगाव नगर परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या 410 परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पास अंतिम मंजुरी मिळूनही त्याची माहिती नागरिकांपासून जाणीवपूर्वक लपवण्यात आली आणि पुढील प्रक्रिया हेतुपुरस्पर थांबवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पेठ वडगाव शहरातील अनेक कुटुंबांकडे आजही स्वतःचे पक्के घर नसून काही कुटुंबे पत्र्याच्या शेडमध्ये, कच्च्या घरामध्ये किंवा भाड्याच्या निवाऱ्यात राहण्यास भाग पडत आहे। घराच्या वाढत्या किमती आणि जागेच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे। भटका समाजमुक्ती आंदोलनाने 2014 पासून सातत्याने पाठपुरावा करत शासनाकडून गट क्रमांक 173 1 मधील जागा मंजूर करून घेतली। त्यानंतर 25 जून 2025 रोजी 410 घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाला 23 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मंजुरी मिळाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे बापू यांनी प्रशासनावर टीका करत सांगितले की घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। दरम्यान नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ विद्याताई पोळ यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून येत्या 15 तारखेपर्यंत संपूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंजूर DPR नुसार तात्काळ बांधकाम परवानगी, तांत्रिक मान्यता प्रस्ताव सादर करणे, विकासाची नियुक्ती करून काम सुरू करणे तसेच गृह प्रकल्पाच्या जागेवर माहिती फलक उभारण्याची मागणी केली। या आंदोलनात राष्ट्रीय दलित महासंघ, सामाजिक कार्यकर्ते आणि गृह प्रकल्पातील शेकडो लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध धोरणात्मक विषयांवर प्रभावी निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। मंत्रालय येथे पार पडलेल्या या बैठकीत राज्याच्या विकासासंबंधित विविध महत्त्वाच्या विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला। आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली। तसेच विविध विभागांच्या कामकाजांची आणि प्रलंबित बाबींची माहिती घेण्यात आली। राज्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक निर्णयांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला। विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, पायाभूत सुविधा विकास तसेच प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा झाली। राज्यहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेला दिशा देण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरल्याचे सांगण्यात आले। पेरिविंकल स्कूल अँड कॉलेजच्या बावधन व इतर शाखातील 75 शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागात AI टूल्स, ॲप्लिकेशन्स अँड द फ्युचर ऑफ टीचिंग या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा दुसरा दिवस यशस्वीरित्या पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित शिक्षणातील विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले।
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून प्रतीक रंजन मुनगेकर उपस्थित होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील एआयचा प्रभाव, वैयक्तिकृत शिक्षण, पर्सनलाइज्ड लर्निंग, मूल्यमापनाच्या आधुनिक पद्धती, नैतिक एआयचा वापर तसेच भविष्यातील शिक्षकांची बदलती भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 2 दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 150 शिक्षकांनी सहभाग घेतला. तर 14 तासांचे संगणक प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. एआय मुळे शिक्षण प्रक्रियेत मोठे परिवर्तन घडू शकते. मात्र शिक्षकांची संवेदनशीलता, सर्जनशीलता, मार्गदर्शन आणि मानवी स्पर्श यांना कोणताही पर्याय नसल्याचा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला. एआय शिक्षण अधिक प्रभावी बनवू शकते, परंतु शिक्षकांची भूमिका कायम केंद्रस्थानी राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. एआय शिक्षणातील वैयक्तिकरण, नैतिक वापर आणि शिक्षक सक्षमीकरण यावर देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत भविष्यकालीन शिक्षण पद्धती आत्मसात करण्याची तयारी दर्शवली. यामुळे शिक्षणातील नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यासाठी एक सकारात्मक दिशा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी श्रीमती निर्मल पंडित मॅडम, संस्थेचे व्यवस्थापन आणि पोरिविंकल स्कूल अँड कॉलेज परिवाराचे विशेष आभार मानण्यात आले. राजस्थानच्या आरोग्य क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा अभ्यास दौरा जयपूर येथे संपन्न झाला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. 4 जून 2026 रोजी स्वास्थ्य भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राजस्थानमधील नाविन्यपूर्ण आरोग्य योजना, डिजिटल आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीत मिल्क बॉक्स व लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट्स, डिजिटल हेल्थ सेवा, मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजना, मुख्यमंत्री मोफत औषध योजना तसेच सार्वत्रिक आरोग्य संरक्षण, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करण्यात आला. राजस्थानने आरोग्य विमा संरक्षण, माता व बालमृत्यू दरात घट, राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले आरोग्य निदर्शनास आणि नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रातही सर्वोत्तम आरोग्य पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रतिनिधी मंडळाने शहर प्राथमिक आरोग्य केंद्र, हवा रोड आणि बनी पार्क सॅटेलाइट रुग्णालयांना भेट देऊन रुग्णसेवा, डिजिटल व्यवस्थापन, औषध वितरण प्रणाली आणि आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त श्री बापूलाल गोयल, अतिरिक्त मिशन संचालक डॉक्टर टी शुभमंगला, सार्वजनिक आरोग्य संचालक डॉक्टर रवी प्रकाश शर्मा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राजस्थानचे सार्वत्रिक आरोग्य संरक्षण मॉडेल देशातील इतर राज्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. या अभियानाअंतर्गत नेत्रदानाबाबत जनजागृती, एक पेड माँ के नाम उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश रुजवण्यासाठी या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, उपसचिव अशोक मांडे, राज्य राष्ट्रीय सेवा योजना संपर्क अधिकारी डॉक्टर मिलिंद काळे तसेच संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध विद्यापीठांचे NSS संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांसह 670हून अधिक प्रतिनिधींचा ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला. राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या अभियानामुळे पर्यावरण संरक्षण, नेत्रदान, जनजागृती आणि योगच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाला चालना मिळणार असल्याचे विश्वास व्यक्त करण्यात आला. गरज नसलेल्या महापुरास कारणीभूत ठरणारा, निसर्ग आणि शेतीचे नुकसान करणारा तसेच ठेकेदार धार्जिना असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात आज
बाधित शेतकऱ्यांनी कोल्हापुरातील दसरा चौकातून विराट मोर्चा काढला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या मोर्चात विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी आणि हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन सादर करून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आंदोलनकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन केले. तसेच आंदोलनाची माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीशी जोडले जाण्यासाठी 8955445599 या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते माजी आमदार संपत बापू पवार पाटील, सत्यजित पाटील सुरुडकर, जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, सुनील शित्रे, राहुल देसाई, बिद्रीचे संचालक सत्यजित जाधव, जीवन पाटील, इरिगेशन फेडरेशन विक्रांत पाटील किरणकर, बाबासाहेब देवकर, सदाशिव चरापले, धैर्यशील पाटील, शिवाजीराव पाटील, अजित पवार, शरद नारकर, संपत देसाई, वसंतराव पाटील, अतुल दिघे, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध संघटना आणि सहकारी संस्थेचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.